एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भाजप नेते प्रसाद लाड यांना धमकी दिल्या प्रकरणासंदर्भात ही अपडेट आहे। प्रसाद लाड यांच्या पीएला फोन केला, धमकी दिली नाही असं गणेश उगले यांनी म्हटलंय। गणेश उगलेंनी लाड यांच्या पीए सोबत झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे। प्रसाद लाड यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार असा इशारा सुद्धा गणेश उगले यांनी दिला आहे। दरम्यान गणेश उगले आणि योगेश शेळके यांना पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिले। प्रसाद लाड यांच्या पीएला फोन केला होता का आणि काय केला असेल तर काय बोलणं झालं होतं? काल आमदार प्रसाद लाड यांच्या पीएला मी फोन केला होता। कांगावा करून मला मारण्याची धमकी दिली, मला जीवे मारण्याची धमकी दिली, मला आया बहिणी म्हणून शिव्या दिल्या। ज्या संभाषण त्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग मी पोलीस प्रशासनाला सुद्धा दिली आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सुद्धा दाखवतो। हे बघा। नमस्कार, गणेश उगले पाटील बोलतोय, छत्रपती संभाजीनगर। बोला साहेब। लाड साहेब आहेत का? आम्हाला शिवाय देऊन आमच्याकडे झाले तर ठीक आहे। काय नाही आहेत का तुम्ही सोबत? एक तुम्हाला शिवाय देऊन म्हणजे मराठा समाजाला शिवाय नाही द्यायला त्यांनी। कोणी मराठा समाजाला त्यांनी शिवाय देण्यात दिल्या? साहेब मराठा समाजासाठी तिकडे आले। हो ना, बघू ना मग। आता मला तुम्ही सांगा याच्यामध्ये काय आक्षेप आहे? ऑडिओ क्लिप कुठे? गाडी नाही, हल्ला करतो? नाही याच्या व्यतिरिक्त प्रसाद लाड साहेब बिनबुडाचे आरोप करत आहेत। याच्या व्यतिरिक्त त्यांनी सीडीआर काढावा आणि त्याच्यामध्ये बघावं की गणेश उगले पाटलाचा त्यांच्या पीएला किती वेळेस फोन आला। सरळ सरळ सत्ता त्यांच्या हातात आहे, गृह मंत्रालय त्यांच्या हातात आहे, मुख्यमंत्री त्यांचे सगळं त्यांनी काढावं ना। बिनबुडाचे आरोप लावू नये। आंतरवालीला जर जायचं असेल तर तुम्हाला मराठा समाजाची आणि मराठा माय बहिणीचं जिथं रक्त सांडलं त्या सर्व समाजाच्या माय बहिणीची तुम्हाला माफी मागल्याशिवाय आम्ही तुम्हाला आंतरवालीला जाऊ देणार नाही आणि काळे झेंडे दाखवल्याशिवाय